वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीचा एखादा आर्थिक अहवाल किंवा बॅलन्स शीट वाचायला घेतो, तेव्हा समजा पहिल्याच पानावर आपल्याला दिसलं की कंपनीच्या महसुलात म्हणजेच रेव्हेन्यूमध्ये तब्बल 82% प्रचंड मोठी घसरण झाली आहे, तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच कुणालाही वाटेल की कंपनी डबघाईला आली आहे किंवा दिवाळखोरीत निघणार आहे. अगदी बरोबर. अशीच भीती वाटेल ना. पण मग नजर थोडी खाली वळवली आणि निव्वळ नफ्याच्या ओळीवर म्हणजेच नेट प्रॉफिटच्या लाईनवर आपण आलो, अच्छा. तर तिथे दिसतं की नफा मात्र पूर्णपणे सुरक्षित आहे. बापरे. किंबहुना तो वाढला आहे. आणि आज आपण या सखोल विश्लेषणामध्ये नक्की याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत. हो, म्हणजे हे एक मोठं कोडच आहे. हो ना. आज आपण SBI लाईफ म्हणजे SBI लाईफच्या मार्च 2026 आर्थिक वर्ष 26च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांचं विश्लेषण करणार आहोत. विमा क्षेत्राच्या जगात पृष्ठभागावर दिसणारे आकडे अनेकदा संपूर्ण सत्य सांगत नाहीत, आणि हे समजून घेणं हेच आपलं आजचं ध्येय आहे. नक्कीच. कारण नुसत्या विक्री किंवा सेल्सच्या आकड्यांवरून विमा कंपनीची कामगिरी ठरवता येत नाही. ठीक आहे, आपण हे समजून घेऊया. कारण महसुलातली ही 82% घसरण बघून कुणीही चक्रावून जाईल. मला हे गणित आधी समजावून सांगा. हो, मी सांगते. म्हणजे बघा, डिसेंबर 2025च्या तिमाहीत जो महसूल 46,133 कोटी रुपये होता, तो मार्च 2026 मध्ये अचानक फक्त 4,071 कोटींवर कसा आला? हा खूप मोठा फरक आहे. आणि त्याहून मोठा विरोधाभास म्हणजे या तिमाहीत कंपनीला 1,046 कोटी रुपयांचा EBT म्हणजेच ऑपरेटिंग तोटा झालेला दिसतोय. हो. तरीही सर्वात शेवटी बघितलं तर कंपनीचा निव्वळ नफा 577 कोटींवरून वाढून 805 कोटी रुपये कसा झाला? एकीकडे 1,000 कोटींचा तोटा आणि दुसरीकडे 800 कोटींचा नफा. हे कसं काय शक्य आहे? इथली सर्वात रंजक बाब म्हणजे विमा क्षेत्रातील अकाउंटिंगची किंवा हिशोबाची पद्धत. अच्छा. ही पद्धत इतर कोणत्याही सामान्य व्यवसायापेक्षा खूप वेगळी असते. हे समजून घेण्यासाठी आपल्याला विमा उत्पादनांच्या विशेषतः युनिपच्या अगदी मुळाशी जावं लागेल. युनिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स, बरोबर? हो, अगदी बरोबर. आता बघा, सामान्य कंपनीत समजा 100 रुपयांचा माल विकला, तर तो 100 रुपये त्यांचा महसूल असतो. पण विमा कंपनीत जेव्हा ग्राहक युलिपमध्ये पैसे गुंतवतो, तेव्हा ते पैसे कंपनीचे स्वतःचे नसतात. म्हणजे कंपनी फक्त ते मॅनेज करते. अगदी तेच. कंपनी फक्त ते पैसे व्यवस्थापित करत असते. युलिपमधील पैशांचा मोठा हिस्सा थेट शेअर बाजारात गुंतवला जातो. म्हणजे यामध्ये शेअर बाजारातील चढउतारांचा थेट संबंध येतो. पण मग त्याचा महसुलावर इतका मोठा परिणाम कसा काय होतो? तिथेच काय म्हणतात त्याला, मार्क टू मार्केट अकाउंटिंगची भूमिका येते. मार्क टू मार्केट म्हणजे नेमकं काय? हे बघा, नियम असे आहेत की विमा कंपन्यांना दर तिमाहीला त्यांच्या गुंतवणुकीचं सध्याचं मूल्य म्हणजे करंट व्हॅल्यू ताळेबंदात दाखवावे लागते. अच्छा, म्हणजे जशी बाजाराची स्थिती असेल तसं. हो. आणि जर शेअर बाजार पडला किंवा बाजारात खूप अस्थिरता असली तर साहजिकच ग्राहकांच्या गुंतवणुकीचं मूल्य कमी होतं. हां, समजलं. अकाउंटिंगच्या भाषेत हा जो मूल्यांमधला फरक आहे ना, तो महसुलातील घट किंवा तोटा म्हणून नोंदवला जातो. बापरे. म्हणजे म्हणूनच कागदावर महसुलात 82% घसरण दिसते. हो. आणि EBIT-मध्ये तो जो 1,046 कोटींचा तोटा दिसतोय, तोही याचमुळे. पण एक मिनिट, नीट लक्ष द्या, हा कंपनीच्या खिशातील तोटा नाहीये. म्हणजे हा प्रत्यक्षात झालेला तोटा नाहीये? नाही. हा पॉलिसी होल्डर फंड म्हणजेच ग्राहकांच्या पैशांमधील फक्त कागदोपत्री झालेला बदल आहे. एक सेकंड. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ही 82% घसरण प्रत्यक्षात कंपनीचा व्यवसाय कमी झाल्यामुळे झालेली नाही? नाही, मुळीच नाही. फक्त एक कागदोपत्री किंवा तांत्रिक परिणाम आहे. हो, अगदी. मग मला सांगा, कंपनी स्वतःचा नफा कुठून कमवते? अगदी बरोबर, मुद्दा पकडलात. आणि म्हणूनच निव्वळ नफा किंवा नेट प्रॉफिट स्थिर राहिला आहे, किंबहुना वाढला आहे. विमा कंपनीचा खरा नफा हा बाजारातील गुंतवणुकीतून येत नाही, तर ते
जे शुल्क किंवा फी आकारतात त्यातून येतो. म्हणजे जसं की उदाहरणार्थ मॉर्टॅलिटी चार्ज म्हणजे जीवन विम्याचा धोका पत्करण्यासाठीची फी किंवा फंड मॅनेजमेंट चार्ज आणि प्रशासकीय शुल्क. अच्छा, म्हणजे या चार्जेसमधून त्यांची कमाई होते. हो, आणि शेअर बाजार कितीही वर खाली हाला तरी ग्राहकांच्या खात्यातून हे शुल्क कंपनीच्या स्वतःच्या खात्यात म्हणजेच शेअर होल्डर फंड मध्ये नियमितपणे जमा होत राहतं. हा, आता चित्र थोडं स्पष्ट व्हायला लागलंय. हो ना? म्हणजे शेअर बाजाराच्या घसरणीमुळे ताळेबंदाच्या वरच्या भागात म्हणजेच रेव्हेन्यू लाईनमध्ये लाल रंगात मोठा तोटा दिसतो, कारण तो ग्राहकांच्या गुंतवणुकीचा कागदोपत्री तोटा आहे. अगदी बरोबर. पण कंपनीने स्वतःची जी फी कापून घेतली आहे ती थेट बॉटम लाईनमध्येच म्हणजेच निव्वळ नफ्यात जाते. अगदी अचूक ओळखलत. म्हणूनच महसूल रसातळाला जाऊनही नफा 805 कोटींवर सुरक्षित राहिला. मागील वर्षाच्या तुलनेत EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर सुद्धा 8 रुपये 2 पैसे इतका आहे, ज्यात फारसा बदल झालेला नाहीये. हो, ते खूप स्थिर आहेत. पण इथे मला एका गोष्टीची खरोखर चिंता वाटते. कसली चिंता? हे बघा, जर आपण या तिमाहीच्या निकालांना हा तर फक्त अकाउंटिंगचा परिणाम आहे असं म्हणून सोडून दिलं तर आपण अंधारात तर तीर मारत नाही होत ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? कारण एका तिमाहीचे आकडे जर असे दिशाभूल करणारे असतील तर कंपनी खरोखरच मूळ व्यवसाय वाढवते आहे की फक्त जुन्या ग्राहकांकडून येणाऱ्या फीवर जगते हे आपण कसं काय ठरवणार? तुमची शंका अगदी रास्त आहे. फक्त एका तिमाहीच्या गुंतागुंतीच्या आकड्यांवरून कंपनीचं आरोग्य अजिबात ठरवता येत नाही. हो ना. म्हणूनच आपल्याला थोडं झूम आउट करावं लागेल. संपूर्ण आर्थिक वर्ष 26च्या कामगिरीकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे संपूर्ण वर्षाचं चित्र बघायचं. हो, कंपनीने जी इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन दिलंय ना त्यातील आकडेवारी जर पाहिली तर तिथे खरी कहाणी उलगडते. तिथे काय दिसतंय? पूर्ण वर्षाचा विचार केला तर त्यांचा एकूण प्राप्त झालेला प्रीमियम म्हणजे ग्रॉस रिटर्न प्रीमियम तब्बल 1012.9 अब्ज रुपये आहे. बापरे, म्हणजे जवळपास 1 लाख कोटी रुपये. हो, आणि पूर्ण वर्षाचा नफा आहे 24.7 अब्ज रुपये म्हणजे सुमारे 2470 कोटी रुपये. 1 लाख कोटींचा प्रीमियम हा आकडा खरंच प्रचंड आहे. हो, खूप मोठा आहे. पण तरीही माझा मूळ प्रश्न तिथेच आहे. हा 1 लाख कोटींचा प्रीमियम आणि 24.7 अब्जांचा नफा यातला किती भाग हा जुन्या पॉलिसींमधून आलेला आहे आणि किती भाग खरोखर नवीन व्यवसायातून आला आहे? कारण हे बघा, जर नवीन लोक विमा घेतच नसतील तर भविष्यात हा नफा आटणार हे नक्की. आणि बरोबर याच ठिकाणी VONB म्हणजे व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस ही विमा क्षेत्रातील अत्यंत महत्वाची संकल्पना मदतीला येते. अच्छा, VONB. हो, विमा व्यवसायात जेव्हा एखादी पॉलिसी आज विकली जाते तेव्हा त्यातून पहिल्याच वर्षी नफा मिळत नाही. का बरं? कारण एजंटचं कमिशन, कागदपत्र, वैद्यकीय चाचण्या यावर सुरुवातीला खूप मोठा खर्च होतो. हां, बरोबर आहे. सुरुवातीचा खर्च जास्त असतो. पण ती पॉलिसी पुढची 15-20 वर्षे चालणार असते आणि त्यातून दरवर्षी थोडा थोडा नफा मिळणार असतो. त्या भविष्यात मिळणाऱ्या सर्व नफ्याचं आजचं मूल्य म्हणजेच प्रेझेंट व्हॅल्यू काढणं म्हणजेच VONB. साध्या भाषेत सांगायचं तर या वर्षी विकलेल्या नवीन पॉलिसींमधून कंपनी भविष्यात नक्की किती पैसे कमवणार आहे याचा हा निर्देशक आहे. अगदी बरोबर. म्हणजे हा भविष्यातील नफ्याचा आजचा गॅरंटेड चेक असल्यासारखा आहे. मग SBI लाईफचा VONB आकडा काय सांगतोय? त्यांचा या वर्षाचा VONB तब्बल 66.7 अब्ज रुपये आहे. बापरे. पण आकड्यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट आहे त्यांचा VONB मार्जिन जे 27.5% आहे. 27.5%? एक सेकंड, मला थोडं थांबू द्या. म्हणजे जर त्यांनी आज 100 रुपयांचा नवीन प्रीमियम गोळा केला तर त्या 100 रुपयामागे ते भविष्यात 27.5 रुपयांचा निव्वळ नफा निश्चित करत आहेत. हो, तसंच काही सर. हा नफ्याचा दर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत अत्यंत भक्कम आहे. होय, आणि यामागे मागील 5 वर्षांचा त्यांचा वाढीचा दर म्हणजेच CAGR सुमारे 11% राहिला आहे. 11%? ते सातत्याने? हो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या चांगल्या मार्जिनसह व्यवसाय वाढवणं हे अजिबात सोपं नसतं. नक्कीच नाही. या वाढीला एक अत्यंत मजबूत आर्थिक पायाचाही आधार आहे. त्यांचा सॉल्व्हन्सी रेशो 1.90 पट आहे. सॉल्व्हन्सी रेशोबद्दल मला थोडं माहीत आहे. हो का? सांगा बघू. म्हणजे विमा नियामक मंडळ IRDA यांच्या नियमानुसार कंपन्यांकडे संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी किमान 1.50 पट राखीव निधी असणं आवश्यक असतं. बरोबर? बरोबर.
जर उद्या एखादी मोठी आपत्ती आली, जशी की दुसरी एखादी महामारी, आणि अचानक हजारो ग्राहकांनी एकाच वेळी मृत्यूचा दावा केला, तर कंपनीकडे ते पैसे देण्याची क्षमता किती आहे हे यातून मोजलं जातं. आणि त्यांचा रेशो 1.90 आहे, म्हणजे ते किमान आवश्यकतेपेक्षा खूप जास्त सुरक्षित स्थितीत आहेत. तंतोतंत. आणि या आर्थिक सुरक्षिततेसोबतच एक दुसरा आकडा आहे जो ग्राहकांच्या दृष्टिकोनातून सर्वांत महत्वाचा आहे. कोणता आकडा? क्लेम सेटलमेंट रेशो, जो 99.4% आहे. बापरे, 99.4%? हो. याचा अर्थ त्यांच्याकडे येणाऱ्या दर 100 दाव्यांपैकी 99 पेक्षा जास्त दावे ते मान्य करतात आणि ग्राहकांच्या कुटुंबाला पैसे देतात. हा आकडा खरंच खूप महत्वाचा आहे, कारण विमा व्यवसायात तुम्ही फक्त कागद विकत नसता, तुम्ही भविष्यातील सुरक्षितेचं आश्वासन विकत असता. अगदी खरंय. आणि जेव्हा हा रेशो इतका जास्त असतो तेव्हा ब्रँडवरचा ग्राहकांचा विश्वास दुणावतो. ठीक आहे, म्हणजे कंपनी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे, त्यांच्याकडे भरपूर राखीव निधी आहे आणि त्यांचं मार्जिन 27.5% इतकं भक्कम आहे. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतोय. काय? बघा, जेव्हा एखाद्या व्यवसायात इतका मोठा नफा असतो तेव्हा तिथे स्पर्धाही तितकीच जीवघेणी असते. हो, ते तर आहेच. इतर खाजगी विमा कंपन्याही या बाजारात आहेच की. मग SBI लाईफकडे असा कोणता चीट कोड किंवा गुप्त शस्त्र आहे ज्यामुळे ती इतक्या वेगाने आणि इतक्या कमी खर्चात नवीन ग्राहक मिळवत आहेत? त्यांचा चीट कोड आहे बँक अशुरन्स. बँक अशुरन्स? हो. हा एक असा फायदा आहे जो इतर कोणत्याही खाजगी विमा कंपनीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीये. म्हणजे नक्की काय? बँक अशुरन्स म्हणजे विमा कंपनी आणि बँक यांच्यातील भागीदारी. SBI लाईफच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियाची देशभरातील हजारो शाखांची भक्कम साखळी हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. अच्छा, म्हणजे ग्राहकांना शोधण्यासाठी त्यांना घरोघरी एजंट्स पाठवण्याची काही गरजच नाहीये? अजिबात नाही. बँकेत कर्ज घ्यायला, खातं उघडायला किंवा FD करायला येणारा प्रत्येक ग्राहक हा त्यांच्यासाठी एक हक्काचा ग्राहक आहे. अगदी बरोबर. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी ज्याला आपण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणतो, इतर कंपन्यांना जाहिरातींवर आणि एजंट्सच्या कमिशनवर जो अफाट खर्च करावा लागतो तो SBI लाईफचा खूप वाचतो. म्हणूनच त्यांचं नफ्याचं मार्जिन इतकं चांगलं आहे. हो. आणि जर आपण त्यांच्या व्यवसायाची विभागणी पाहिली तर तुम्हाला दिसेल की ते फक्त एकाच प्रकारची उत्पादनं विकत नाहीत. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन आहे. हो. एकूण व्यवसायात वैयक्तिक बचत किंवा इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्स या विभागाचा वाटा 53% आहे. अच्छा, 53%. म्हणजे लोक केवळ मृत्यूचा धोका टाळण्यासाठी नाही तर गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत. त्याचबरोबर प्रोटेक्शन म्हणजे शुद्ध मुदत विमा किंवा टर्म इन्शुरन्स आणि ॲन्युइटी म्हणजे निवृत्ती वेतन योजना हे विभागही खूप वेगाने वाढत आहेत. पण मला इथे प्रेझेंटेशनमधला एक आकडा बघून खरोखर धक्का बसला आणि खरं सांगायचं तर माझा त्यावर विश्वासच बसत नाहीये. असा कोणता आकडा? तिथे लिहिलंय की त्यांची 99.7% विक्री ही डिजिटल माध्यमातून होत आहे. हो, ते खरंय. भारतात जिथे लोक जीवन विम्यासारख्या अत्यंत भावनिक आणि गुंतागुंतीच्या उत्पादनासाठी अजूनही प्रत्यक्ष एजंटला भेटणं, 50 पानांच्या फॉर्मवर सह्या करणं पसंत करतात, तिथे 99.7% डिजिटल विक्री? हे कसं काय शक्य आहे की बँकेतला कर्मचारी फक्त स्वतःच्या आयपॅडवर ग्राहकाची माहिती भरतो म्हणून ते याला डिजिटल सेल म्हणत आहेत? तुमचा हा संशय खूप साहजिक आहे. मलाही आधी असंच वाटलं होतं. मग खरं काय आहे? विमा क्षेत्रात डिजिटल विक्रीचा अर्थ फक्त ग्राहकाने स्वतःहून वेबसाईटवर जाऊन पॉलिसी खरेदी करणं असा होत नाही. मग कसा होतो? याचा अर्थ असा आहे की पॉलिसी देण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ना, ग्राहकाची माहिती भरणं, पॅन कार्ड किंवा आधारद्वारे त्याची ओळख पटवणं म्हणजे KYC, वैद्यकीय माहितीची पडताळणी करणं, प्रीमियम भरणं आणि शेवटी पॉलिसी इश्यू करणं, ही सगळी प्रक्रिया कागद विरहित किंवा पेपरलेस झाली आहे. अच्छा, म्हणजे प्रक्रियेतून कागद आणि फायलींचा प्रवास पूर्णपणे हद्दपार झाला आहे. हो, 100%. आणि याचे 2 खूप मोठे फायदे होतात. कोणते? एक म्हणजे आधी ज्या पॉलिसीला पास व्हायला आठवडे लागायचे ती आता काही तासां किंवा मिनिटात ग्राहकाला मिळते. हे खूपच सोयीचं आहे. आणि दुसरा मोठा फायदा म्हणजे प्रशासकीय खर्चात होणारी प्रचंड कपात. साहजिकच आहे. आणि ती स्टोअर करणं यावर खर्च करावा लागत नाही, तेव्हा तो वाचलेला पैसा थेट तुमच्या नफ्यात भर घालतो. अगदी बरोबर. आणि या सगळ्या तंत्रज्ञानाच्या जोडीला भारताचं अंडर पेनिट्रेटेड मार्केट आहेच. हो, खूप मोठी संधी आहे. अजूनही आपल्या देशात बहुतांश लोकांकडे पुरेसा जीवन विमा नाहीये. जसं जसं लोकांचं उत्पन्न वाढत आहे आणि आर्थिक साक्षरता येत आहे तसतशी या क्षेत्रातील वाढीची शक्यता अमर्याद आहे. नक्कीच.
आणि विशेषतः कोविड-19च्या काळानंतर लोकांचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. हो, ते तर आहेच. आता विमा हा फक्त मार्च महिन्यात टॅक्स वाचवण्यासाठी घेण्याचा प्रकार राहिलेला नाही, तर तो कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा एक पाळा बनला आहे. आता बघा, आपण बऱ्याच सकारात्मक बाजू पाहिल्या. भक्कम मार्जिन, डिजिटल क्रांती, SBIचा बँकाशुरन्स फायदा. पण जर सगळंच इतकं छान आणि उत्तम आहे, तर बाजारातील विश्लेषकांनी आणि रेटिंग एजन्सींनी या निकालांना फक्त सरासरी किंवा ॲव्हरेज का म्हटलं आहे? तोच तर कळीचा मुद्दा आहे. या सगळ्या चकचकीत आकड्यांमागे असे कोणते धोके किंवा आव्हाने लपलेली आहेत, ज्यांची आपण गंभीरपणे नोंद घेतली पाहिजे? बाजाराला नक्की कशाची भीती वाटतेय? बाजाराचा दृष्टिकोन हा नेहमीच अत्यंत सावध असतो आणि त्यांनी सरासरी म्हणण्यामागे काही अतिशय ठोस कारणं आहेत. कोणती कारण? सर्वात पहिलं कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं, तो 1046 कोटींचा इबिट तोटा आणि महसुलातील ती मोठी घसरण. जरी आपण त्याला अकाउंटिंगचा तांत्रिक परिणाम म्हटलं, तरीही शेअर बाजाराला अस्थिरता अजिबात आवडत नाही. तेही खरे. मार्केटला स्थिरता हवी असते. हो, जेव्हा ताळेबंदात असे लाल आकडे दिसतात, तेव्हा अल्पावधीचा विचार करणारे जे गुंतवणूकदार असतात, ते घाबरतात आणि स्टॉक विकायला काढतात. म्हणजे हा फक्त सेंटिमेंट किंवा मानसिकतेचा खेळ आहे तर? पण या मानसिकतेपलीकडे काही मूलभूत धोके आहेत का? नक्कीच आहेत. विमा क्षेत्र हे सरकारी नियमांवर आणि करांच्या धोरणांवर अत्यंत संवेदनशील असतं. म्हणजे टॅक्स रूल्स. हो. समजा उद्या सरकारने कर प्रणालीमध्ये बदल केले आणि जीवन विम्याच्या प्रीमियमवर मिळणारी कर सवलत पूर्णपणे काढून घेतली, तर काय होईल? बापरे, मग तर मोठा फटका बसेल. हो, जे ग्राहक फक्त टॅक्स बेनिफिटसाठी बचत योजना विकत घेतात, त्यांची संख्या अचानक कमी होऊ शकते. आणि SBI लाईफच्या व्यवसायात या बचत योजनांचा वाटा 53% आहे, हे आपण मगाशीच पाहिलं. अगदी बरोबर. हो, हा एक खरोखर मोठा धोका आहे. आणि दुसरा धोका म्हणजे शेअर बाजारावरील अवलंबित्व. युलिपमुळे. हो, कारण युलिपमधून चांगला व्यवसाय मिळतो हे खरं असलं, तरी जेव्हा शेअर बाजार सतत पडत असतो किंवा बेअर मार्केट असतं, तेव्हा सामान्य माणूस युलिपमध्ये पैसे गुंतवायला घाबरतो. त्याचा थेट फटका कंपनीच्या नवीन प्रीमियमला बसू शकतो. म्हणजे मार्केट पडलं की यांचा व्यवसायही थोडा मंदावू शकतो. हो, जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर आपल्याला अल्पावधीतील अस्थिरता आणि दीर्घकालीन रचना यातील फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. बरोबर. पुढील 1-2 तिमाहीत बाजाराच्या चढउतारामुळे किंवा कर नियमांच्या भीतीमुळे कंपनीचे आकडे किंवा स्टॉक प्राइस अस्थिर राहू शकते. हो. व्यवस्थापनासमोर हेच सर्वात मोठं आव्हान आहे की नफ्याचं 27.5% मार्जिन टिकवून ठेवणं आणि उत्पादनांमध्ये विविधता आणून युलिपवरील अवलंबित्व थोडं कमी करणं. पण दीर्घकाळाचा विचार केला तर 5-10 वर्षांच्या दृष्टिकोनातून ही एक भक्कम कथा वाटते. हो, नक्कीच. भारतातील विम्याची वाढती गरज, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि SBIचं कधीही न संपणारं ग्राहकांचं जाळं हे त्यांना एक मजबूत स्थितीत उभं करतं. अगदी बरोबर. तात्पुरते धोके असले तरी पायाभूत व्यवसाय अत्यंत भक्कम आहे. या सर्व आकडेवारीच्या विश्लेषणाचा समारोप करताना आपल्याला मिळणारा सर्वात मोठा धडा हा आहे की विमा कंपन्यांचं मूल्यमापन करणं हे एखाद्या साध्या दुकानाच्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या हिशोबासारखं नसतं. अजिबात नाही. केवळ महसूल किंवा विक्रीचे आकडे बघून घाईघाईने निर्णय घेणं किती महागात पडू शकतं हे आज आपण पाहिलं. होय. मार्क टू मार्केट अकाउंटिंगमुळे दिसणारी 82% घसरण हा खरा तोटा नव्हता. कंपनीचं खरं आरोग्य मोजण्यासाठी VONB मार्जिन, पूर्ण वर्षाचा प्रीमियम आणि क्लेम सेटलमेंट रेशो हे अंतर्गत घटक जास्त महत्वाचे असतात. एकदम बरोबर. आज आपण एका गुंतागुंतीच्या आर्थिक अहवालाचे अनेक पदर उलगडले आहेत. पण जाता जाता याच माहितीवर आधारित एक नवीन आणि अत्यंत रंजक विचार मला मांडायचा आहे, ज्यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. नक्कीच. आज आपण पाहिलं की कंपनीकडे 99.7% प्रक्रिया डिजिटल आहे. हो. याचा अर्थ त्यांच्या सर्व्हर्सवर ग्राहकांच्या आरोग्य, आर्थिक सवयी आणि जीवनशैलीचा प्रचंड मोठा डेटा जमा होत आहे. बरोबर. आता बघा, आजकाल विम्याचा प्रीमियम हा वय आणि वैद्यकीय तपासणीच्या एका ठराविक निकषावर ठरतो. पण विचार करा, भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायपर पर्सनलायझेशन या सर्व डेटाचा सखोल वापर करेल, तेव्हा काय होईल? हे खूपच रंजक होईल. हो ना.
सध्याची सर्वांसाठी एकच प्रीमियम ठरवण्याची पारंपरिक पद्धत मोडीत निघेल का? स्मार्ट वॉचवरील हार्ट रेट डेटा, रोजच्या आहाराच्या सवयी किंवा अगदी गाडी कशी चालवली जाते यावर आधारित क्षणाक्षणाला बदलणारा आणि पूर्णपणे वैयक्तिक असा डायनॅमिक विमा उपलब्ध होईल? बापरे, तसं झालं तर विम्याचं पूर्ण स्वरूपच बदलेल. अगदी. जर तंत्रज्ञान असंच पुढे गेलं तर आजच्या या भक्कम विमा कंपन्या या एआयच्या लाटेत टिकून राहतील की नवीन एआय फर्स्ट कंपन्या त्यांची जागा घेतील? हा खरोखर विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. तर या सखोल विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण चर्चेसह. तोपर्यंत उत्सुक रहा आणि नेहमी खोलवर जाऊन विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.